बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय दुःखद बातमी। सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे। कर्जत इथल्या एनडी स्टुडिओमधील बंगल्यात नितीन देसाई यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलंय। आत्महत्येपूर्वी नितीन देसाई यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग केल्याची माहिती समोर येते। कर्जतमधील एनडी स्टुडिओ हे नितीन चंद्रकांत देसाई यांचं दुसरं घर होतं। या स्टुडिओत असलेल्या बंगल्यात नितीन देसाई यांनी गळफास घेऊन जीवन संपवलंय। कालपर्यंत आपल्या टीमला त्यांनी येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली, मात्र संध्याकाळपासून त्यांनी कुणाचाही कॉल उचलला नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एनडी स्टुडिओच्या अधिकाऱ्यांना याबद्दल कळवलं। त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला आणि पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाली। या ठिकाणी जे मोबाईल्स आणि जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आम्हाला मिळालेले आहेत ते या ठिकाणी जे फोरेन्सिक टीम होते त्यांच्या समक्ष जे आहे ताब्यात घेण्यात आलेले आहेत। संवेदनशील व्यक्तीच्या बाबतीत पण पुन्हा तीच जी भावनिक आंदोलनं असतात, ही भावनिक आंदोलनं ही जास्त प्रमाणात असतात। भव्य दिव्य सेट उभारून डोळे दिपवणाऱ्या व्यक्तीच्या मनातला काळोख कुणालाच का कळला नाही, असा प्रश्न नितीन देसाईंच्या आत्महत्येनं निर्माण झाला। कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र त्यांच्या आत्महत्येचं गूढ आणखी वाढलंय। आर्थिक विवंचनेतून त्यांनी जीवन संपवलं असल्याची चर्चा असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे। नितीन देसाईंनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी ते दिल्लीला जाऊन आले असल्याची माहिती समोर येते। दिल्लीवरून रात्री एनडी स्टुडिओमध्ये आल्यानंतर एका कर्मचाऱ्याला बुधवारी सकाळी 8:30 वाजता ऑफिसमध्ये येऊन व्हॉइस रेकॉर्डर चेक कर असा निरोप दिला होता। त्यानुसार सकाळी कर्मचारी आला। व्हॉइस रेकॉर्डरच्या मेसेजनुसार स्टुडिओतील सेट नंबर 6 वर पोहोचला। त्यावेळी नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याचं त्याला आढळलं। यावेळी आत्महत्यास्थळी देसाईंनी दोरीच्या साह्यानं धनुष्य बाणाची आकृती काढल्याचं आढळलं। वहाँ पे फर्स्ट जाने के बाद तो एक बहुत बड़ा धनुष्य बाण बनाया है जो उन्होंने खुद ने बनाया है और उसके ही बीच में वो खुद खड़े होकर उन्होंने सुसाइड किया है। ये धनुष बाण जमीन पे बना है कि रस्सी से कुछ जमीन पे बनाया है, रस्सी से जमीन पे बनाया उन्होंने। अच्छा, रस्सी से क्यों बनाया है कुछ रीजन नहीं मालूम किसी को। नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेल्या धनुष्य बाणाचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न आता निर्माण झालाय। अनेक चित्रपटांसाठी नितीन देसाईंनी लार्जर दॅन लाईफ असं चित्र उभं करण्यात सिंहाचा वाटा उचलला। 2005 साली कर्जत इथं भव्य दिव्य एनडी स्टुडिओ उभारला। चित्रपटातील भव्य सेटची अद्भुत दुनिया एनडी स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांसाठी सुद्धा खुली केली होती। नितीन देसाई यांचा जन्म दापोलीत 9 ऑगस्ट 1965 ला झाला। मुंबईतल्या सर जे कला महाविद्यालयातून प्रकाश चित्रणाचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं। माचीस, लगान, हम दिल दे चुके सनम, देवदास, जोधा अकबर अशा अतिशय गाजलेल्या अशा अनेक सिनेमांचं कला दिग्दर्शन त्यांनी केलं। कला दिग्दर्शनात यश मिळू लागल्यानंतर मालिका आणि सिनेमांच्या निर्मितीकडे त्यांनी मोर्चा वळवला। राजा शिवछत्रपती, बाजीराव मस्तानी, मराठी पाऊल पडते पुढे, बाल गंधर्व सारख्या सिनेमांची निर्मिती त्यांनी केली। पुढे अजिंठा या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं। 2011 साली हॅलो जय हिंद सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केलं। डिस्कव्हरी ऑफ इंडिया, तमस, चाणक्य, मृगनयनी यासारख्या मालिकांचं कला दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलं। 4 वेळा कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार, 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं। नितीन देसाईंनी शून्यातून विश्व निर्माण केलं। कला दिग्दर्शनासारख्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला। देसाई यांनी 30 वर्ष मुलाचं योगदान या क्षेत्राला दिलं। राजकीय सेट, गणेशोत्सवातले सेट उभारत त्यांनी आपली वेगळी ओळख सुद्धा निर्माण केली। नितीन देसाई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना मुंबईत आले, तेव्हा कमळातून मोदींना भाजपच्या कार्यालयासमोर पेश केलं गेलं। ती कल्पनाही नितीन देसाई यांची होती। त्यानंतर नरेंद्र मोदी नितीन देसाई यांच्या प्रेमात पडले। देसाई यांनी अवघ्या 20 तासात उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवाजी पार्क मैदानावर भव्य असा मंच उभारला। एखादी गोष्ट करायची म्हटले का नितीन म्हणायचे होऊन जाईल आणि करायचे ते। तर असा एक चांगला उमदा कलावंत आपल्यातनं अशा पद्धतीने जावा ही मोठी दुःखद घटना आहे। विशेषतः भव्य दिव्य करायचं असेल तर जे पहिलं नाव डोक्यात यायचं ते नितीन दादांचंच नाव डोक्यात यायचं। 2009 पासून लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळासाठी ते मंडप रचना करत होते। यंदा मंडळाच्या 90व्या वर्षानिमित्तानं मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा नितीन देसाई यांनी केला। याशिवाय प्रजासत्ताक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा त्यांनी चित्ररथातून साकारला होता।
वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा राज्यात मवियाच्या वज्रमूठ सभा सुरू होणार आहेत. त्याचप्रमाणे मवियाच्या नेत्यांचा महाराष्ट्र दौरा सुद्धा सुरू होणार आहे. मविया नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक गरवारे क्लबमध्ये पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे नेते, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार उपस्थित होते. मवियाच्या नेत्यांनी यावेळी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केलं. पावसाळ्यानंतर पुन्हा वज्रमूठ सभा घेण्याचं बैठकीत ठरवण्यात आलं. त्याचप्रमाणे मवियाचे नेते संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रितपणे दौरे करणार आहेत. तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात एकत्र दौरा करायचा यावर चर्चा झाली. वज्रमूठ या ज्या 3 सभा आम्ही घेतल्या होत्या, या सभा पुन्हा ताकदीनं पावसाळा संपल्यानंतर घेण्याचं ठरतंय. अजित पवारांच्या बंडानंतर मवियाची वज्रमूठ ढिली पडल्याची चर्चा सुरू होती. मात्र मविया एकसंध असल्याचा संदेश बैठकीतून देण्यात आला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. पावसाळी अधिवेशनात सुद्धा संभाजी भिडेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. महापुरुषांबाबत संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. गेल्या 2-3 दिवसांपासून विधानसभेत विरोधी पक्ष संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी करतोय. आज पुन्हा एकदा विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत घोषणाबाजी केली. संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी विरोधकांनी केली. सभागृहाबाहेर पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी सभागृहात याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. असेल तिथे त्याला उचलून कोठडीत घालावं. संभाजी भिडेंना हे सरकार का संरक्षण घेतं? यांना महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान मान्य आहे का? महात्मा गांधींचा अवमान मान्य आहे का? संभाजी भिडेंनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध करण्यात येतोय. आता विरोधकांनी भिडेंच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा गाजतोय. भिडेंच्या अटकेची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केलं. संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी विधिमंडळात रान उठवलं. जोरदार घोषणाबाजी करत संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं. भिडेंवर अमरावतीत गुन्हा दाखल झाला असून सरकार महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक जर त्या ठिकाणी वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल, त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडेंबाबत निवेदन करताना फडणवीस यांनी शिदोरी मासिकाचा संदर्भ देत कारवाईचे संकेत दिले. वीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिदोरीवर देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी निश्चितपणे अध्यक्ष महोदय गुन्हा दाखल करण्यात येईल. आता फडणवीस यांच्या निवेदनानंतर विरोधक संभाजी भिडेंबाबत काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जोरदार गदारोळ सुरू होत आहे. भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी विरोधक अतिशय आक्रमक झालेत. यावेळी गुरुजी शब्दावरून दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंबाबत विधानसभेत निवेदन दिलं. संभाजी भिडेंबाबत सुरू असलेल्या कारवाईची सभागृहाला माहिती देत होते. त्यावेळी संभाजी भिडेंबाबत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुजी हा शब्दप्रयोग केला. त्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली. विधान परिषदेतही याच मुद्द्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांमध्ये जुंपली. आपण काय करताय तेव्हा त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय, काही पुरावा आहे का आपल्याकडे? अध्यक्ष महोदय त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे. आता बाबा कसं आलं, मी पुरावा मागू का? पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंना पोलीस संरक्षण मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र भिडेंना कुठलीही सुरक्षा दिली नसल्याचं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं. राज्यात सध्या संभाजी भिडेंवरून वातावरण तापलं. संभाजी भिडे यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना अटक करण्याची मागणी विरोधकांकडून लावून धरली जाते. त्याचवेळी सोलापुरात भिडे समर्थक आक्रमक झाले. संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. चौकात जमलेल्या भिडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. मात्र बाहेर ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ आंदोलक आक्रमक झाले.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनेच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला। औरंगजेबाच्या स्टेटसच्या मुद्द्यावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला। औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे प्रकार म्हणजे हिंदू समाजाविरोधात सुरू असणारं षडयंत्र असल्याचा आरोप करत नितेश राणेंनी SIT नेमण्याची मागणी केली। त्यावर बोलताना षडयंत्र रचणाऱ्यांविरोधात तपास सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। औरंगजेबाच्या मुद्द्यावरून विधानसभेत बुधवारी जोरदार खडाजंगी झाली। सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्षाचे आमदार आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं। व्हॉट्सअप स्टेटसवरून औरंगजेबाचा फोटो ठेवून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा मुद्दा भाजप आमदार नितेश राणेंनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला। याला समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी हरकत घेतली। यावरून सभागृहात गदारोळ झाला। सामाजिक वातावरण बिघडवण्याचं षडयंत्र करणाऱ्यांविरोधात तपास सुरू असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ते विविध जिल्ह्यामध्ये असे स्टेटस ठेवणारी ही जी मुलं आहेत, देतो बसा ना, मास्टर माइंड कोण, बसा तुम्ही हे शोधण्यासाठी अध्यक्ष महोदय या संबंधित आपण SIT स्थापन करणार का? काही काम ATS करताय, काही काम IB करताय। आवश्यकता पडली तर या संदर्भात अध्यक्ष महोदय एक डेडिकेटेड SIT देखील तयार केली जाईल। पावसाळी अधिवेशनात भाजप आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। राजकीय नेत्यांना जॅकेट परिधान करायला आवडतात। आमदार रोहित पवार यांनी आज एक जॅकेट परिधान केलं। त्यांच्या या जॅकेटची सध्या विधिमंडळात चर्चा होती आणि MIDCच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी हे जॅकेट परिधान केलं होतं। आमदार रोहित पवार यांच्या जॅकेटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं। MIDC आणि मुद्द्याचं बोला असं त्यावर ठळकपणे छापण्यात आलं होतं। ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवा शक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्द्याचं बोलूया या चारोळीतून रोहित पवारांनी MIDCतल्या त्यांची भूमिका पुन्हा एकदा ठासून मांडली। रोहित पवारांनी कर्जतमधल्या MIDCचा मुद्दा लावून धरला। दरम्यान एकाच मतदारसंघात नव्हे तर राज्यातल्या सर्व मतदारसंघातील MIDCच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं। जो विषय तुम्ही MIDCचा घेतलाय, रोजगाराचा घेतलाय, तो मतदारसंघातला नसून अख्ख्या राज्याचा आहे। त्यामुळे एक भेट एका मित्राला दिली, ती घालून आज मी अधिवेशनाला आलेलो आहे। कर्जत जामखेडमधील MIDCसाठी रोहित पवारांनी भर पावसात उपोषण केलं। 4 दिवसांच्या सुट्टीनंतर अधिवेशनाच्या सुरुवातीला रोहित पवारांनी पुन्हा त्यांची भूमिका सगळ्यांसमोर मांडली। आता जॅकेटच्या माध्यमातून मांडलेला MIDCचा प्रश्न कधी मार्गी लागतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या पालघरच्या वाढवण बंदराचा मार्ग काहीसा मोकळा झालाय। मात्र त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। त्यामुळे आगामी काळात बंदरविरोधी आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्ह आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला वाढवण बंदर रद्द करण्यासाठी अनेक संघर्ष, न्यायालयीन लढे सुरू आहेत। असं असताना वाढवण बंदराला परवानगी नाकारणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन प्राधिकरणानंच बंदरासाठी सशर्त प्राथमिक नाहरकत दाखला दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे वाढवण बंदर उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे। मात्र 1998 पासून वाढवण बंदराविरोधात लढा देणाऱ्या स्थानिकांनी एकत्र येत सरकार आणि प्राधिकरणाचा निषेध केलाय। चुकीचा निर्णय, अन्यायी निर्णय, पर्यावरण राखण्यासाठी, इथल्या लोकांच्या रोजीरोटी राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे प्राधिकरण बसवलं होतं, पण ह्याचा प्राधिकरणाचा अगदी चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो। पुढे हायकोर्टात जायचं की सुप्रीम कोर्टात जायचं याची दिशा ठरवणार आहोत आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आंदोलन पण छेडणार आहोत। स्थानिकांनी पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यामुळे वाढवण बंदर विरोधी आंदोलन पुन्हा पेटणार असल्याचे संकेत मिळू लागले। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणात महाडिक आणि सतेज पाटील गटात वारंवार संघर्ष होतो। गोकुळ दूध संघात दोन्ही गटांमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण झालाय। परिणामी राजकीय दुधाला चांगलीच उकळी आली। गोकुळच्या दुधानं कोल्हापूरमधल्या राजकारण्यांना चांगलीच ताकद दिली आहे। ही ताकद आता गोकुळच्याच राजकारणासाठी वापरली जाते। सतेज पाटलांकडे गोकुळचा कारभार गेल्यापासून मुंबईतल्या दूध विक्रीत घट झाल्याचा आरोप महाडिक गटाकडून करण्यात आला। सतेज पाटलांनी नातेवाईकांना ठेका दिल्याचा गंभीर आरोप गोकुळच्या संचालक शौमिका महाडिक यांनी केलाय। कामगारांचे कपडे धुण्यापासूनचे ठेके ते वितरकापर्यंतचे ठेके कुणाकुणाचे आहेत सांगू का तुम्हाला? कोणाकोणाचे किती पै पाहुणे तिथे कर्मचारी म्हणून कामाला आहेत, किती पै पाहुणे अधिकारी म्हणून तिथं कामाला आहेत, काढूया सगळ्याची लिस्ट। मग गोकुळच्या अध्यक्षांनी माध्यमांसमोर न येता प्रसिद्धी पत्रक देऊन महाडिक यांचे सर्व आरोप फेटाळले। जावयाच्या ठेक्यासाठी आणि टँकरसाठी महाडिकांचा सगळा आटापेटा सुरू असल्याचा आरोप सतेज पाटील गटाकडून करण्यात आलाय।
गोकुळचं दूध जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसं पोहोचेल याकडे सगळ्यांनी लक्ष देण्याच्या ऐवजी राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यात मशगूल असल्याचं दिसतंय. गेल्या आठवड्याभरात मुंबईत कोकणाला पावसानं झोडपून काढलं. पावसानं सध्या विश्रांती घेतली असली तरी पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा बरसणार आहे. पुढील 3 ते 4 दिवस राज्यातल्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होत असून रायगड, रत्नागिरीला उद्यापासून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुणे आणि सातारा घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर कोल्हापूर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईत डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या बळावलेली दिसतेय. मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत पावसाळाजन्य आजारांची संख्या वाढली आहे. डेंग्यूनं बाधित झालेल्या रुग्णांची संख्या जुलै महिन्यात 579 वर पोहोचली आहे, तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या ही 1.5 पटीने वाढली आहे. तापाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन रुग्णांचं सर्वेक्षण, निर्जंतुकीकरणासाठी धुराची फवारणी अशा उपाययोजना मुंबई महापालिकेकडून राबवल्या जात आहेत. एखाद्या दिवसाच्या वर आजार अंगावर काढू नका. डॉक्टरचा सल्ला घ्या. डॉक्टरला निर्णय घेऊ द्या की साध्या औषध गोळ्याने तुम्ही घरी जाऊ शकता की एखाद्या ब्लड टेस्टची गरज आहे. पाणी साचू न देणं, डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणं, उघड्यावरचे पदार्थ खाणं टाळणं, तसंच आजाराची लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून उपचार करून घ्यावेत, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलंय. वनरक्षक भरती परीक्षेतल्या उमेदवारांना मोबाईलवरून उत्तरं सांगणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केलाय. खरं तर छत्रपती संभाजीनगरमधल्या शिवराणा करिअर अकॅडमीमध्ये छापा मारला पोलिसांनी, तेव्हा एकाला गजाड केलं. अकॅडमी संचालक सचिन गोमलाडूसह त्याचे अन्य सहकारी मात्र फरार झाले. छत्रपती संभाजीनगरमधली ही शिवराणा करिअर अकॅडमी. इथूनच पोलिसांच्या अटकेत असलेला विनोद डोभाळ, सचिन गोमलाडू यासह अन्य एक व्यक्ती हायटेक यंत्रणेद्वारे परीक्षेला उत्तर पुरवत होती. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी यावर छापा टाकला. पोलीस आल्याची कुणकुण लागताच दोघेजण पसार झाले आणि झटापटीत विनोद डोभाळ पोलिसांच्या हाती लागला आणि या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला. मुलाला लागीच ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता तो या परीक्षेसंदर्भामध्ये उत्तराची देवाण करत त्याचे साथीदारनामे सचिन गोलमाडू आणि इतर यांच्याद्वारे करत असल्याचं आढळून आले. या परीक्षेतील उमेदवाराकडून 10 लाख रुपये घेऊन त्यांना मोबाईलद्वारे उत्तरं सांगितली जात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. तसंच उत्तरं सांगणाऱ्या चौघांना प्रत्येकी 50,000 रुपये देणार असल्याचं माहिती सुद्धा समोर आली आहे. ही टोळी किती जणांना उत्तरं सांगत होती याचा तपास पोलीस करतायत. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावात मोठी दुर्घटना घडली आहे. विहिरीचं काम करताना ही दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली 4 जण अडकल्याची भीती आहे. इंदापूर तालुक्यातल्या बेलवाडी गावातल्या सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण, मनोज मारुती चव्हाण हे 4 कामगार त्या ठिकाणी विहिरीचं रिंग मारण्याचं काम करत होते. अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला, ज्यामुळे हे 4ही लोक नेहमीप्रमाणे आपल्या घरी संध्याकाळी परतले नाहीत. तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि शोध शेवटी त्या विहिरीजवळ येऊन थांबला. त्या ठिकाणी त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या, मात्र ते 4 लोक आणि त्यांचे मोबाईल मात्र लागू शकले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी ढिगाऱ्याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली. जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीनं हा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू झालं. विहिरीचं काम बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थांनी केला. या विहिरीचं काम बेकायदेशीर असल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी इंदापूर तहसीलदारांना दिली असल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीतल्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावरच्या गोळीबार प्रकरणी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हिंगोलीतल्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. पाठीत गोळी लागल्यानं ते जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत 3 आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. जुन्या वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फायरिंगचं घटना काल घडलं तो फक्त त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्याच्यामुळे तो घटना घडला नंबर 1. आणि दुसरा तो आतापर्यंत एकूण 5 आरोपी त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेला आहे. त्याच्यापैकी 3 आरोपी आमच्या ताब्यात आहे. त्याच्यामध्ये एक अल्पवयीन आरोपी आहे.
या प्रकरणातील आणखी 2 आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या गोळीबारात जखमी झालेल्या पप्पू चव्हाण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपुरात एका व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांकडून 1.25 कोटी रुपये लुटण्यात आले. पिस्तूल सारखी हत्यार दाखवलं गेलं आणि लूट करण्यात आली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या बारदाना गल्ली इथं लुटीची घटना घडली आहे. एका कुरिअर व्यापाऱ्याचे 2 कर्मचारी 1.25 कोटी रुपये घेऊन स्कूटरवरून जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या 2 आरोपींनी पिस्तूल सारख्या शस्त्राचा धाक दाखवत जवळपास 1.25 कोटींची रक्कम लुटली आहे. भर बाजारात आणि आजूबाजूनं वाहनं जात असताना घडलेल्या घटनेनं नागपुरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सबसे कातील गौतमी पाटील हिनं महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलाय. राज्यात सध्या दमदार पाऊस सुरू असल्यानं गौतमीचे कार्यक्रम फारसे दिसून येत नाहीत. मात्र अहमदनगरमध्ये नुकताच गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. अहमदनगरमधील नवनागापूर इथं गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरपंचानं मुलीच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गौतमीच्या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी झाली होती. गौतमी स्टेजवर ठेका धरताच तरुणाई बेधुंद झाली. 4 ते 5 गाणी सादर केल्यानंतर काही तरुणांनी हुल्लडबाजी करत दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र या गोंधळामुळे गौतमीला कार्यक्रम अर्धवट सोडून जावं लागलं. या गोंधळामुळे गौतमीनं प्रेक्षक आणि आयोजकांना खास विनंती केली आहे. बंदोबस्त व्यवस्थित करा की कोणी मारफेक नको करायला. जर असं झालं तर मी इथून पुढे कार्यक्रम बंद करते. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे समीकरण ठरलेलं आहे. आता गोंधळ होणार असेल तर कार्यक्रम करणार नाही अशी भूमिका गौतमीने घेतली आहे. त्यामुळे चाहते आणि तरुणाईनं गौतमीचं हे आवाहन ऐकायला हवं. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. या होत्या दिवसभरातल्या दमदार बातम्या. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.